नमस्कार मित्र पौर्णिमेची रात्र होती. भयान जंगलात 4 मित्र फिरत होते. 4 तरुण होते, 25 ते 30 वर्षाच्या आतले. हे जंगल खरंच भुताटकीचे आहे काय, त्याच्या ते शोध घेत होते. त्यांच्या पाठीला बॅगा होत्या, कापडी बॅगा, पाण्याची बाटली, काही खायच्या वस्तू घेतलेल्या होत्या आणि हातात काठी आणि बॅटरी होती. मोबाईल तर होतेच, पण बॅटरी पण घेतली त्यांनी. कारण जंगलात फिरताना का असतो, जरी पौर्णिमेची रात्र असली तरी झाडांच्या खाली सावली असते, काही दिसत नाही. साप वगैरे असलं, काही असलं, मस्त ते फिरत होते. राहुल व रोशन हे दोघं नास्तिक होते आणि विनायक आणि नारायण हे आस्तिक होते. विनायक आणि नारायण या दोघांचं म्हणणं होतं की हे भुताटकीचे जंगल आहे आणि भूत आहे का नाही आपण शोधायचे, शोधूनच कळू आपण, जे होईल ते. न घाबरणार होते तरुण आणि स्ट्रॉंग होते, ते सर्व स्ट्रॉंग होते. पण राहुल आणि रोशन नास्तिक होते. त्यांनाही शोधायचं होतं की भुताटकीचं जंगल आहे का नाही, पण भूतच नसतात हे त्यांना सिद्ध करायचं होतं. आणि विनायक आणि नारायणलाही शोधायचं होतं की भूत असतात का नाही, असू शकतात किंवा नसतीलही, पण ते आपण शोधून काढू. मस्त फिरत होते. रात्रीचे 12 वाजून गेले, अजून काही दिसलं नाही. अगदी रमत गमत फिरायचे, मध्ये गप्पा करायचे, मध्ये शांत फिरायचे, इकडे तिकडे बॅटरीचं उजेड टाकत होते. आणि खरंच आमच्या गावापासून ते जंगल जवळच होतं आणि एक नाला ओलांडला का तिथून चांगलं 4-5 किलोमीटर अंतर आणि पुढे नदी लागत होती. आणि तो जो असा मधला भाग होता ना, तो भाग भुताटकीचे जंगल म्हणून प्रसिद्ध होता. तिथं खूप भुताटकी आहे. भर दुपारच्या वेळेला सुद्धा कोणीही तिथं जायला घाबरायचे. रात्रीचे तर विचारूच नका. यांनी चौघांनी विचार केला की भुताटकीचं आहे का नाही, हे दिवसा जाण्यापेक्षा आपण रात्रीच जाऊ, रात्री हे सिद्ध होईल खरोखर भूत आहे का नाही. राहुल आणि रोशन यांनी तर सांगूनच टाकलं की नाही, भूत नसतात आणि जे बी कोणी फिरताना दिसलं ना, एक तर ते माणसं असतील, त्यांना आपण पकडायचं बस. पण विनायक आणि नारायणला मात्र पूर्ण खात्री होती की भूत असतात आणि भूत दिसले तरी आपल्याला सिद्ध होईल की भुताटकी असते, नसले तरी ठीक आहे बा, काय हरकत नाही. मस्त फिरता फिरता काय आलं, 12 वाजून गेले, काही दिसलं नाही. एका ठिकाणी ते थांबले, पाण्याच्या बाटल्या काढल्या, खाली बसले मस्तपैकी झाडाच्या खाली. झाडाच्या खाली संपूर्ण असं अंधारगुडूप आणि सावली पडलेली होती. टिपूर चांदणं पडलेलं असलं तरी खाली अंधारच असतो. बॅटरीच्या उजाळामध्ये प्रत्येकाने पिशवीतून काही ना काही खायचं काढलं. आता यांनी शेव चिवडा होता, काही बिस्किट होते, मस्त खायला लागले. पण हे जे नास्तिक होते ना, त्यांनी मुद्दाम राहुल आणि रोशन यांनी काय आणलं तर माहिती का, बॉईल अंडी, बोंबीलचे मस्तपैकी अशी कोरडी भाजी आणली, ती पोळ्या आणल्या. तर अरे खारे मस्त, अरे बोंबीलचा वास सुटला ना, बघा तुम्ही भूत मानतात ना नारायण, तू भूत आहे असं म्हणतो ना, बघ बोंबीलच्या वासाने नक्की भूत येते म्हणून आम्ही हे बोंबीलची भाजी आणलेली. नारायण आणि विनायक दोघं मच्छी मटण न खाणारे होते, ते सर्व शाकाहारी होते. ते म्हणायचे बाबा रे तुम्हीच का. राहुल आणि रोशन मस्त ते बॉईल अंडी, बोंबीलची भाजी, पोळी मस्त खायला लागून गेलेत. अरे बाबा भूत आहेत का नाही हे ओळखण्यासाठी काय आहे, आपण सोबत असं मांसाहार आणायचा बस, त्याच्या वासाने ना भूत नक्की येतात. आणि तुम्हाला बी खात्री होईल ना, तुमची विश्वास आहे ना तुमच्या दोघांचा की भूत असतात, बस चांगलं आहे. तुम्हाला पूर्ण खात्री होईल की भूत असतात बा जगामध्ये. आणि दोघं जोरजोराने हसू लागले. आता यांना बी हसू आलं. यांना चारींनाही शोधायचं होतं की भूत आहे का नाही. राहुल आणि रोशनला हे सिद्धच करून द्यायचे होते की जगात भूतच नसतो. ज्याला मस्त ते खायला लागले. त्यांचं सर्व खाण्याचं संपलं. 15 मिनिटं होऊन गेलेत. मग ते मस्त पाणी वगैरे पिले, इकडे तिकडे पाहायला लागले. तेवढ्यामध्ये राहुल आणि रोशन मोठमोठं ओरडायला, ए भूतांनो कुठे तुम्ही लपलेले आहेत, या या या, आम्ही तुमची वाट बघतोय. विनायक आणि नारायण म्हणाले, बाबा कशाला मजा घेतो, असे मोठमोठ्याने आरवड्या मारल्या तर एखादा प्राणी येईल. दोघं म्हणाले, अरे तुम्हाला माहिती ना आपल्या जंगलामध्ये कुठलाच वाघ नाही, सिंह नाही, कोणतंच प्राणी नाही आहे. अहो लहानगे कोल्हे सुद्धा कधी दिसले नाही. हां ससे दिसतात, हरणं वगैरे येतात, हरणाचे कडप निघून जातात, बस घंटाळ जंगल आहे. पण आपल्याकडे हिंसर प्राणी कोणीच नाही, काय घाबरायचं. आता त्यांचं मस्त खाल्लं गेलेलं होतं. 12:30 होऊन गेलेत. गप्पा मारत बसले. त्यानं त्याला उठा थोडं फिरत राहायचं. दिसतो का बरं भूत, काय रहस्य भुताटकीचे जंगल भुताटकी. आतापर्यंत 12:30 होऊन गेला, अजून भूत दिसत नाही आपल्याला. राहुलने पुन्हा आरोळे मारले, भूतांनो लवकर या, आम्ही वाट बघतोय, लवकर या. आणि मोठमोठ्याने हसू लागले. आता नारायण आणि विनायक म्हणाले, बाबा असे आरोळे मारल्याने भूत येणार आहे का समोर. मग हे म्हणाले, मग काय ते घाबरून पडून देतील का आपल्याला, कसं शक्य आहे ते. सर्व मग हसायला लागले. 12:30 होऊन गेले. तेवढ्यात एक तरुण बाई 30-35 वर्षाची असेल एका झाडाखाली उभी दिसली. विनायक लगेच ओरडला, बघा ती बघा, तिथं काय, ती बघा ती बाई दिसते, ती काय करते. सर्वांनी एकदम दचकून तिकडे पाहिले. नारायण म्हणाला, बघा मी सांगितलं होते ना हे भुताटकीचे जंगल आहे, ती भूत आहे, पळा. पटकन चारी उभे राहिले. पण राहुल आणि रोशनने त्याच्या हात धरला. अरे
अरे बाबा ती पण आपल्यासारखीच असेल, ती भूत नाही, धीट बाई असेल, ती सुद्धा शोधायला आली असेल भूत आहे का नाही. चला जाऊ, आपण तिची चौकशी करू. वाट चुकली असेल कदाचित ती आणि घाबरून इकडे तिकडे फिरत असेल. आता टिप्पूर चांदणे होते पण घनदाट जंगला झाडाखाली अंधार होता. मग यांनी काय केलं, थोडंसं पुढे आले आणि बॅटरीच्या उजाळात तिच्या दिशेने टाकला आणि आरोडे मारले. हे ताई, कोण आहे तू, कोण आहे तू. उजाळामध्ये त्यांना दिसलं 30-35 वर्षाची बाई होती, लाल साडी नेसलेली होती. हे ती जवळ आली. आता 50-60 फुटा अंतरावर आली तरी ती स्थिर उभी होती, डोळे वटारून यांच्याकडे पाहत होते. विनायक आणि नारायणला एकदम दरदरून घाम सुटला. ते म्हणा, अरे बाबा, अरे ती बाई एवढे घनदाट जंगलात रात्रीच्या वेळेला आपण केव्हाची फिरतो, कोणी दिसत नाही. ही बाई नाही, ही भूत आहे, पळा पळा पळा. राहुल आणि रोशन ते म्हणा, अरे घाबरू नका, आपल्यासारखी ती बाई आहे, उलट आपण तिला मदत करू. जर ती रस्ता चुकली असेल तर तिला आपण बरोबर तिला पोचून देऊ, तिचे जिथं घर असेल तिथं पोचून देऊ. बॅटरीच्या उजेडात दिसतोय टप्पुरे डोळे आणि एकदम सुंदर तरुणी होती. आता 30-35 वर्षाची सहज असेल ती. आणि एकदम हसली. एकदम नारायण आणि विनायक एकदम थांबले, एकदम घाबरले. अरे जाऊ नका, पुढे जाऊ नका. अरे बघा ती मस्त हसते. अहो जंगलात जर बाई चुकली असती तर तिने घाबरलेला चेहरा दिसला असता. तिथं मस्त हसते, टप्पुरे डोळे बघा 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 किती टप्पुरे डोळे. तर मग राहुल म्हणा, अरे बाबा मी तेच सांगतो, किती सुंदर बाई ती, काय घाबरायचं. ती घाबरत नाही आपण घाबरतो. बाई माणूस घाबरत नाही आणि आपण घाबरतोय, कमाली. तिथून उभं राहून त्यांनी बॅटरीच्या उजेड बसतं त्या बाईच्या अंगात टाकतात. ती बाई बघते पण त्या बाईचे की नाही केस मोकळे होते. विनायक व नारायण दोघं घाबरले, त्यांच्या अंगावर एकदम काटा आला. ते ओरडले, अरे जाऊ नका तिच्या जवळ. पण राहुल आणि रोशन पुढे गेले. ती हसत होती व तिने हाताने खून केली व मंजूळ आवाजात म्हणाले, अरे या या, जवळ या, जवळ या, मी तुमचीच वाट पाहते आहे रे. बापरे, विनायक एकदम ओरडला. राहुल व रोशन थांबले व ओढून यांना म्हणाले, अरे काय घाबरता भित्राट, खूप घाबरताय बघा. ती आपल्याला बोलवते, या या लवकर असे म्हणते. ती पण आपलीच वाट बघते आणि ती आपल्यासारखी धीट आहे, चला लवकर, ती बोलवते ना आपल्याला. तरी नारायण आणि विनायक घाबरलेले होते. त्यांनी त्यांच्या बॅटरी बंद केल्या होत्या आणि राहुल आणि रोशनने बॅटरीच्या उजेड नारायण आणि विनायककडे टाकला होता. त्यांना काय रे किती घाबरले, अरे ते भूतापेक्षा तर तुम्ही जास्त घाबरलेले दिसतात. मग नारायण मला, अरे बाबा भूत कशाला घाबरेन, आपणच घाबरून राहायचं आता. बाबा ती भूत आहे भूत, चला चला आम्ही निघतो. मग त्यांना जे बघा तुम्ही निघा आता, जातो तुम्ही, तुमचं काही काम नाही, आम्ही जातो. ती बिचारी कोण आहे तिला मदत करतो आणि वळले आणि समोर बॅटरीचं उजेड बघता गायब. अरे गेली कुठे. ते एकदम वळले आणि म्हणाले, काय नारायण, काय विनायक, अरे काय मूर्ख माणूस आहे तू, अरे तुमच्यामुळे ती सुंदर तरुणी घाबरून पळून गेली. नारायण म्हणाला, बाबा दिसली गायब झाली म्हणजे काय, काहीतरी भुताटकी. त्यानं गायब नाही झाली हो, तुम्ही मोठमोठ्याने ओरडले ना म्हणून ती घाबरून पळून गेलेली. नाही नाही आपण तिच्या शोध, बस ते पुढे पुढे आला, तुम्ही या का नका, आता आम्ही तिला शोधूनच काढतो. आणि ते पुढे निघाले. मग नारायण आणि विनायकने विचार केला. ते म्हणा, खरं हे दोघं निघून आपण दोघं जेवण मागे फिर, अरे भूताटकीचे जंगल आहे, आता आपल्याला भूतं दिसले तर आपण दोघं काय करायचं. नाही नाही यांच्यासोबतच राहू आपण, बस यांचे साथ सोडायचे नाही. बस ते त्यांच्या मागे पडत पडत आले, त्यांच्यासोबत चालू लागले. ते म्हणाले, हे बघ बाबा, हे आपल्याला भास झाला का, काय झाला. मग राहुल म्हणा, असं एका वेळेला चारींना भास होईल का. अरे बाबा खरंच ती किती सुंदर तरुणी होती, तुम्ही की नाही चान्स गमावला, मस्त तिच्याशी ओळख द्याली असती, कुठली काय आपण तिला पोचून दिलं असतं, तिला मदत केली असती रे. मग राहुल म्हणाला, हे बघा तुमच्या दोघं भित्रट माणसामुळे ती पळाली, आम्हाला शोधायला मदत करा, नाही तर तुम्ही निघून जाता जंगलातून. बापरे, हे म्हणायचे, अरे बाबा आपण सोबत सर्व आलो, कशासाठी आलो आपण, हे जंगल भूताटकीचे नाही हे सिद्ध करण्यासाठी, आणि दिसलं ना आता आपल्याला, अरे ते भूतच होतं. तर अरे दिसलं नाही. मग त्या बाईने आपल्याला किती मंजूळ आवाजात ती बोलली, जवळ या म्हटलं तिने, या या लवकर या, मी तुमचीच वाट पाहते म्हणाले. नाही नाही आपण त्या बाईला शोधूनच कळू, ती आपली वाट बघते. मग नारायण म्हणाला, अरे बाबा ती एखाद्या अप्सरा की यक्षिणी असेल, माहिती का, आज पौर्णिमेची रात्री अप्सरा आणि यक्षिणी येतात रे बाबा, जंगलात फिरतात. बापरे. मग राहुल आणि रोशनला असो आला, अरे बाबा ती अप्सरा असो कोणी असो, पण काही असो ती सुंदर तरुण आहे, ती कोणी असो ती आपल्याला बोलवते आणि आपण तिला भेटायचं, मस्तपैकी आपण तिच्यासोबत राहू, तिचं काय म्हणणं बघू तर खरी. विनायक म्हणाला, अरे काय म्हणणं असेल तिचं, अरे बाबा ती भूत आहे. मग राहुल म्हणाला, बाबा इतकं तुम्ही म्हणाले ना की ती अप्सरा असू शकते, अरे कितीच आनंदाची गोष्ट आहे, ती असता का नसता माहीत नाही, पण तीच बाई समोर जी होती ना ती एकदम सुंदर बाई होती, ती काही असो ती आपल्याला भेटलेली भरपूर झालं. रोशन म्हणाला, काय रे राहुल, आपल्याला भेटली असं कसं का म्हणतो तू, आपल्या सर्वांना भेटलेली ती. मग राहुल म्हणाला, मी तेच म्हणतो, एवढी सुंदर तरुणी कदाचित ती असेल तर तिच्या अजून 3-4 मैत्रिणी नसल्या तर आपल्याला भेटून देतील तर बरं घेऊन जाईल. नारायण मला, मग काय तुझा काय विचार आहे तिच्याशी लग्न करायचा. मग काय हरकत आहे, अहो ती कोणी असो किती सुंदर तरुणी ती बघितली ना तू,
आणि कसं काय म्हणतो की असे आपण कुठे बी फिरलो कुठे शोधलं तरी आपल्याला इतकं सुंदर तरुणी मिळणार नाही रे. काही असो आता तिला शोधूनच काढायचं आपण. मी तर तिच्याशी लग्न करायला एका पायावर तयार आहे. रोशन म्हणाला बाबा तिला सांग अजून तिच्या काही 4-5 मैत्रिणी असतील कोणी असतील तर बरं आहे, मी पण तयार आहे. आता नारायण आणि विनायक विचार कर काय कमाल करता. अरे बाबा हे भुताटकीचे जंगल आहे. बाई दिसली तुम्ही डायरेक्ट लग्नाच्या गोष्टी करायला लागून गेला. अरे ती भूत आहे भूत. मग राहुल म्हणाला अरे तुम्ही आता भूत आहे यक्षिणी आपण यक्षिणी अप्सरा आता चांगल्या असतात ना म्हणे. आता ते यक्षिणी अप्सरा असतात का नाही आम्हाला काहीच माहिती नाही, पण काही असो सुंदर तरुणी आहे ती बस आपण त्यांना शोधून काढू. आम्ही तर दोघं लग्न करायला तयार आहे बाबा, तुम्ही करणार का लग्न त्यांच्याशी. आता नारायण आणि विनायक एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले अंधारात. नारायण म्हणा काय रे विनायक तुझ्या कामामध्ये. विनायक म्हणाला बाबा हे जंगल भुताटकीचे आपण केव्हाची फिरतोय एकही भुतीला नक्की एकच बाई दिसली आणि काय तुम्ही असे विचार करतात तुम्ही. काय कमाल आहे, काही पण विचार करता का आपल्याला काय शोधायचे. आपण का लग्नासाठी मुली शोधायला आलेलो आहेत का इकडे. हां ते बी खरं आहे. पण राहुल आणि रोशन म्हणाले नाही बा आम्हाला एकदम सुंदर तरुणी दिसली, आपलं कोणाचं लग्न झालं ना आम्ही ते एका पायावर लग्न करायला तयार आहेत. रोशन म्हणाला अरे बाबा तिला विचार पटकन की बा अजून तुझ्या बहिणी वगैरे आहेत का तुझ्या मैत्रिणी आहेत का. मी पण तयार आहे. ते दोघं जोरजोर हसू लागले. मग यांना पण हसू आलं. राहुल म्हणाला तुम्ही म्हणाले ना भूत एकदम खतरनाक दिसतो भयान दिसतो, तिथं एकदम सुंदर तरुणी ती नक्कीच तुमच्या म्हणण्याप्रमाणे ती अप्सरा असेल. तर थंडीचे दिवस होते आताशी नुकतीच दिपाळी झालेली होती आणि जंगलामध्ये इतके झाडे वगैरे अंधार गुडूप सर्व चंद्रप्रकाश जिथं मोकळी जागा तिथं मस्त चंद्राचे कवळसे पडलेले होते. फिरता इकडे तिकडे मित्र हे 4 मित्र इकडे तिकडे पाहत होते ती कुठे दिसते का. मग नारायण आणि विनायक म्हणाले बाबा रे तिच्या नात सोडा हे भुताटकीचे जंगल आहे पळत आता आपण लवकर घरी जाऊ. पण राहुल आणि रोशन ऐकायला तयारच नव्हते. ते म्हणाले नाही आम्ही तिला शोधूनच काढू. अरे इतकी सुंदर तरुणी जंगलात एकटी फिरते आणि तुम्ही असं काय करताय. तिला शोधल्याशिवाय आम्ही वापस येणार नाही बस. आणि इकडे तिकडे तिला पाहू लागले मोठमोठ्याने आरोळी मारू लागले. राहुलने मोठमोठ्याने आग मारायला सुरुवात केली. हे सुंदरी तू कुठे आहेस तू. हे जंगलात कुठे लपून बसलेले आहेत असं करू नको समोर आहे. पण काहीच नाही आवाज नाही जंगलात शांत रातकिळ्यांचा आवाज आणि जंगलामध्ये एकदम भयान शांतता कोणीच नाही. बघताय इकडे तिकडे शोध घेत आहे बॅटरीचे उजेड टाकताय. काही ठिकाणी मस्त मोकळं मैदान होतं चंद्रप्रकाश पडलेला होता. रोशनला लक्ष गेलं बघा त्या झाडाखाली कोणतरी उभं आहे आणि एक काळी आकृती उभी होती आणि यांनी बॅटरीचा उजेड त्या आकृतीवर टाकला. आकृतीवर टाकता बघतात एकदम काळी भिन्न आकृती दिपाळ मनुष्य कोणतरी उभा होता. एकदम घाबरले जागच्या जागी उभे राहिलेत आणि ती आकृती जोरजोराने हसू लागली. सगळ्यांच्या अंगाला एकदम खापरे भरले आणि एका सेकंदात ती आकृती गायब झाली. अरे कुठे गेली आपण तर बॅटरीच्या उजेडात पाहत होतो. तर नाही त्यांनी जम मारून तो कुठेतरी जंगलात निघून गेलेला आहे. राहुल अजिबात ऐकायला तयार नव्हता आणि रोशन पण नाही. त्यानं नाही तिला शोधल्याशिवाय आपण त्याची काय सांगता तू ही जी भयानक काळी आकृतीशी नाही एखादा चोर दरोडेखोर असेल आणि त्यांनी तिला पळवलं असेल तिचा शोध घेतल्याशिवाय आपण आता घरी जायचं नाही. विनायक म्हणाला अरे बाबा आता रात्रीचे 2 वाजलेले कुठे त्यांना शोधतोय जाऊ दे पळा आता आपण घरी जाऊ. तेवढं त्यांना हसण्याचा आवाज आला आणि छुन 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 असं घुंगरूचा आवाज यायला लागला. राहुल म्हणाला अरे हो ती बघा समोर आवाज येतोय तीच फिरते. आणि खरंच हे पळत गेले. समोर मोकळं मैदान होतं आणि मोकळ्या मैदानात संपूर्ण गवत घरची 4 एकदम धाकट्या जागी उभे राहिले. समोर मोकळ्या मैदानात ती गवतावर बसलेली होती आणि पायाने घुंगरूचा आवाज काढत होती. राहुल एकदम म्हणाला अरे सुंदरी तू काय करते इथं आणि कुणाची वाट बघते. ती हसू लागली. तिच्या हसण्याचा एकदम मंजूळ आवाज आला आणि ती हळू आवाजात म्हणाली तुम्ही या की इकडे मी तुमचीच वाट बघते या जवळ या. बापरे त्या ऐकताबरोबर राहुल आणि रोशन लगेच पळत तिच्या जवळ गेले. राहुल पळत तिच्या जवळ गेला आणि तिच्या हातात घेतला आणि तिच्या जवळ बसून गेला. रोशन धापाटाकीत उभा होता. त्यांच्याकडे आश्चर्याने पाहू लागला. नारायण आणि विनायक थोडेसे पळत आले 50-60 फूट अंतरावरती उभे राहून बघू लागले. अरे बापरे राहुल असं काय करतोय. राहुलने डायरेक्ट तिच्या हात धरून घेतला. आता राहुल तिच्या शेजारी बसून गेला होता. रोशन उभा होता काही अंतरावरती 5-6 फूट अंतरावर उभा होता आणि 50-60 फूट अंतरावरती नारायण आणि विनायक उभे होते. ते आजूबाजूला सर्व झाडी होती आणि मध्ये फक्त ते थोडंसं मोकळं मैदान होतं. इकडे तिकडे फक्त 4 बाजूने आवाज येतोय भयान जंगलात. त्यांनी बॅटरीच्या उजेड तिकडे टाकला कोणी दिसलं नाही आणि आवाज एकदम बंद झाला. लगेच घुंगरूचा आवाज यायला लागला. रोशन उभा होता त्याने बाजूला पाहिलं आणि एकदम ओरडला अरे हे गेले कुठं. आणि मग विनायक आणि नारायणचे लक्ष गेलं. रोशनपासून फक्त 5-6 फूट अंतरावरती बसलेले होते आणि ते दोघं गायब होते. बापरे विनायक म्हणाला अरे बापरे अरे त्या सुंदरीने आपल्या राहुलला पळवलं नक्की पळवलं. रोशन म्हणाला अरे बाबा
तिने राहुलला पळवलं का राहुल तिला घेऊन पळून गेला? बापरे, काय सांगता नाही येत. तिघं मोठमोठे नारोडे मारायला लागले. अरे राहुल, अरे पळून जाण्याचे काय काम होतं? तू कशाला पळून गेला तिच्यासोबत? मोठमोठे नारोडे मारता येते. अरे राहुल कुठे तू? पण सुमसाम शांत त्या भयान जंगलात. तर फक्त यांचा आवाज घुमत होता. खूप शोधलं. 10 मिनिटं गेले, 15 मिनिटं गेले, काहीच नाही. तिघांच्या अंगाला काटा आला. बापरे, काहीतरी भयानक भानगड आहे, काहीतरी भुताटकी. पण रोशन म्हणाला भुताटकी नाही, राहुल बदमाशी. राहुलनेच तिला पळवला. बस आपल्यापासून दूर पळून गेला तो तिला घेऊन. आता काय करणार? विनायक आणि नारायण म्हणाले, बघ रोशन, चल आता आपण घरी जाऊ, निघूया आपण घरी. पण रोशन ऐकायला तयार नव्हतं. नाही, मी त्यांना शोधून काढेन. बरं, अशी कशी ते दोघं पळून गेलेत? कमाले. तेवढ्यामध्ये पुन्हा घुंगरूचा आवाज आला. अरे कमाले, कुठून येतोय आवाज? समोर बघतात एका झाडाखाली ती सुंदरी उभी होती, पण राहुल तिच्याजवळ नव्हता. अरे बापरे, काय? दोघांनी पटकन रोशनचा हात पकडला आणि त्याला एकदम मागे खेचलं. हे बघ, जाऊ नको. ती तिथून हसत होती. यांनी बॅटरीचं उजेड तिच्यावर टाकलं. एकदम सुंदर तरुणी, जशी तशी, जसं काहीच झालं नाही. राहुल गेला कुठं? मग तिच्यासोबत कोणी? ती मस्त उभी होती आणि तिने तिथून असं जवळ येण्याच्या हाताने खून केली आणि लगेच म्हणाली, आओ, अरे या जवळ, मी तुमचीच वाट पाहते. नारायण आणि विनायक थरथर कापत होते. रोशन म्हणाला, नाही, तिच्या जवळ गेल्याशिवाय आपल्याला राहुल तरी कसं सापडणार? नाही, मी तिच्या जवळ जातो. बस. त्याने दोघांचा हात एकदम हिसका मारला आणि दोघांच्या हातातून तो सुटला. बस, पळत तिच्या जवळ गेला आणि लगेच तिचा हात धरून घेतला आणि म्हणलं, कुठं टाकलं तू? राहुलला कुठं टाकला? तो असं म्हणतोय. जागच्या जागी उभे राहून विनायक आणि नारायण डोळे विस्फारून त्यांच्याकडे बघताय. आता 100-150 फूट अंतरावर फक्त हे उभे होते. काय करा यांना समजत नव्हतं. आणि तेवढ्यात तिने रोशनचा हात धरला आणि म्हणतो, चल, जिथे मी राहुलला नेलं ना तिथंच तुला पण घेऊन जाते. चल माझ्याबरोबर. हे दोघं उरले. अरे रोशन जाऊ नको. पण कसं रोशन ऐकतो? रोशनने ऐकलंच नाही. तो लगेच तिच्या हात दूर, लगेच घनदाट जंगलात लगेच मध्ये घुसून गेले, पळायला लागून गेले. हे दोघं मागे पळत आले. बॅटरीच्या उजेडात बघतो इकडे तिकडे काही नाही. एका सेकंदात ते दोन्ही गायब झाले. यांनी इकडे तिकडे पाहिलं. राहुलही गेला, रोशनही गेला. नारायण म्हणाला, अरे रोशनने तिच्या सोबत जायला नको होतं. विनायक म्हणाला, आता आपण काय करू शकतो? जाऊ द्या. त्यांनी खूप आरोळ्या मारल्या. राहुल रोशन, काहीच उत्तर नाही. घाबरले दोघं. त्यांना नाही, आता आपण घरी पळा. तेवढ्यामध्ये एकदम भयानक बेसूर आवाज ऐकू आले आणि बघतात 5-6 काळ्या भिन्न धिप्पाळ आकृत्या त्यांच्या दिशेने येत आहे. बापरे. विनायक म्हणाला, नारायण, मेलो आता आपण. हे काही भुताटकी बघा, हे 5-6 आकृत्या बघा, धिप्पाळ माणसं पळत आपल्याकडे येत आहे. मग काय? आणि ते जोरजोराने हसू लागलेत. नारायण आणि विनायक दोघांनी एकमेकांचा हात धरला आणि बस गावाच्या दिशेने पळत सुटले. जंगलामध्ये बॅटरीच्या उजेडात ज्या रस्त्याने आले ना त्या रस्त्याने पळत सुटले. मागून पळण्याचा आवाज येतोय, हसण्याचा आवाज येतोय. पुढे थोडंसं पळाले, काही यांना धाप लागली, थांबले. मागे उडून बघतात त्या आकृत्या काही अंतरावर उभ्या राहिल्यात. 7-8 आकृत्या होऊन गेल्या, काळ्या भिन्न आकृत्या. यांनी बॅटरीचे उजेड टाकलं तर भयान असुलासारखं दिसणाऱ्या आणि एकदम दचकले. त्यांचे चेहरे इतके भयान होते. बापरे, ही तर भुताटकी आहे. अरे पळ. बस, दोघांनी पुन्हा एकमेकांच्या हात धरला आणि गावाच्या दिशेने पळायला लागले. नारायण म्हणाला, अरे कमाले, इतके भयान चेहरे होते यांचे, काळ्या भिन्न आकृत्या, जसं काही अस्वल उभे आहेत. आणि मग ती एवढी सुंदरी कशी होती? ती कसं का सुंदर होती? धापा टाकीत विनायक म्हणाला, बाबा रे, आता तू विचार करू नको, आपण एकदाच्या घरी पोहोचू, आपला जीव वाचव. बस. मग काय? त्यांच्या तोंडातून आता आवाज निघत होता. दोघांनी एकमेकांच्या हात धरून पळतच सुटले. कसे तरी पळत धापा टाकत आले. थोडं अंतर पुढे आले. मागून असण्याचा आवाज आला आणि काही नाही. थांबले. मागे उडून पाहिलं, कोणीच नव्हतं. पूर्ण बॅटरीच्या उजाडात पाहिलं, काही नव्हतं. जंगलात एकदम शांत वातावरण, जसं काहीच झालं नाही. बस. मग काय? परत ते वळलेत आणि गावाच्या दिशेने पळत आले. गावात आल्यावर बरोबर 3 वाजले होते. त्यांनी त्यांच्या मित्रांना उठवलं की बा, राहुल आणि रोशन गायब झालेले आहेत, त्यांना शोधावं लागेल. 15-20 लोक जमा झाले. पण ते म्हणाले की एवढ्या रात्री ते भयान भुताटकीच्या जंगलात कसं जायचं? नाही, आपण सकाळीच जाऊ. बस. एका ठिकाणी सर्व थांबले होते. रात्रभर जागे राहिलेत. 5 वाजले, 5:30 वाजले. आता उजेड पडायला लागला. मग सर्वांनी हिंमत केली. बस, लाट्या काट्या घेऊन सर्व निघाले. नारायण आणि विनायकच्या मागे सर्व लोक गेले. फक्त ते एका ठिकाणी रोशन बेशुद्ध पडलेला होता. बस, त्याला उचललं, काही त्याला खांद्यावर टाकलं. चला आता याला खांद्यावर टाकूनच घेऊन दे. पण राहुल कुठे? खूप शोधलं. एका ठिकाणी काही लोक थांबले. बाकी पडून 6 वाजले, 6:30 होऊन गेले. पण राहुलचा पत्ता नाही.
आणि एका ठिकाणी राहुल सापडला. बापरे, राहुलच्या नाकातोंडातून रक्त आलेलं होतं आणि त्याची मान टाकलेली होती. सर्वांनी पाहिलं, अरे आता गेला, मेला. बापरे, सर्व घाबरले. बापरे, राहुल मेला, कसं काय मेला? डोळे विस्पारलेले होते त्याचे. सर्व म्हणाले, बापरे, भुताटकी, भूताने याला मारलेलं आहे, पळा, उचला आता याला, उचला. सर्वांनी त्याला खांद्यावर उचललं आणि राहुलचं प्रेत आणि तसंच घेऊन आले. तसं रोशन बेशुद्धच होता. रोशनला बी आणलं, घरी आणलं. थोडा वेळ रोशनच्या तोंडात पाणी वगैरे मारला. रोशन एकदम खळबळून उठला, मोठमोठं उडून आला, भूत भूत भूत. मग सर्वांचं काय झालं? त्याने सांगितलं, काय झालं, मला तिने पळत पळत घेऊन गेली आणि अचानक तिने एकदम भयान रूप धारण केलं आणि माझे नरडं दाबण्याचा प्रयत्न केला खूप. कसं तरी मी सुटत होतो. आणि मग पुढे काय झालं मला काही आठवतच नाही. माझी शुद्धच गेली. नशीब की तिने राहुलला मारून टाकलं होतं, पण रोशनला मारलं नाही. कशासाठी मारलं नाही? का फक्त हे सांगण्यासाठी की ती भूत होती? आता सर्वांचे विश्वास बसला. नारायण आणि विनायकनं सांगितलं, पण त्यांचे विश्वास बसला नव्हता एवढा. पण स्वतः रोशनने असं सांगितलं आणि रोशन लगेच डोळे विस्फारून इकडे तिकडे पाहत होता आणि म्हणाला, खरंच ते भूत होतं, भूत होतं. त्याचे नरडं दाबलं. बापरे, तीच मला सोडणार नाही, मला सोडणार नाही असं म्हणत बडबड करायला लागला आणि परत बेशुद्ध झाला. काय करत त्याला दवाखान्यात नेला. दवाखान्यात नेल्यावरती मग नंतर रोशन जो बेशुद्ध पडला होता 2 दिवसानंतर शुद्धीवर आला. कसं तरी बरा झाला. आणि नारायण आणि विनायक त्यांच्यातही विश्वास होताच भूतांवर, परमेश्वरावर, त्याच्यामुळे त्यांचा प्रश्नच नव्हता. राहुलला आपला जीव गमवावा लागला. बस, राहुल मेला, तिघं वाचले. परंतु काय झालं कोणास ठाऊक. नंतर रोशनसुद्धा त्याची तब्येत खालावत गेली आणि मेंटलसारखं वागायला लागला. आता गावात फिरतो, इकडे तिकडे फिरतो, पण तो बळबळ करायला, तो अगदी म्हणजे पागलच होऊन गेला. तो त्याला असं काय झालं काय समजलं नाही. हे रहस्य समजलं नाही की तो पागल काय झाला. बस आता रोशन फक्त गावात फिरतो, भीक मागतो, पागलसारखं हरकती करतो. खरंच काय होतं ते? खरंच भुताटकी होती का काय होतं? राहुल कसं मेला हे रहस्य मात्र कुणालाच समजलं नाही. बरं तर मित्रांनो, आजपर्यंत एवढंच. पुन्हा भेटूया लवकरच. तोपर्यंत गुड बाय.